फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये। आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड। तर चला, आज आपण कुठेतरी जाण्याचा डिसाईड केलंय। चलतो, अजून आपलं डिस्कस नाही झालंय कुठे जायचंय, प्लॅन झालाय आमचा बाहेर निघायचा। तर चला तुम्हाला दाखवतो आपण कुठे जाणार आहे। तर चला मग आमच्या संग चला। कबूतर को उठा लो। कबूतर को उठा लो। दाणे वाटतं ना वेगळं कबूतरला टाकायसाठी असं दाणे घेऊ शकता तुम्ही। थोड्याला पॅकेट आहे द्यायचं। थोडा ना मावशी, थोडा ना ताई, 20 मला घेतो। 20 ला बॅग आई कबूतरला दाणे टाकायचे। कबूतर दाणे मैं डालना हे घ्या ताई। आई मैडम देख तुझे बाहर आ रही है। आपण घेतली आता पूजा। आता आपण चालले बघू शकता झाड पण किती मोठे दिसला तर। हे मंदिर कोणाला माहिती नसेल, एवढं दूर आहे डोंगरीला। हे मंदिर कोणाला माहिती नसेल, इथं आहे डोंगरीला। तर आपण आज आलोय डोंगरी ते मंदिरात। तर बघू शकता मंदिर खूप छान आहे आणि तलाव सुद्धा खूप मस्त तलाव आहे। तर आपण जाणार आहोत तिकडे तलावच्या याच्यावर पण जाणार आहे ब्रिजवर। तर चला कोणाला काही खायचं असेल ना, कोणाला काही खायचं असेल ना काही होती
चेहरे होईल पकड. मंदिराच्या त्या साईडला पण एक वाघ आहे आणि ह्या साईडला दोघं साईड. आमच्या पूर्ण सोबत गेलं तर चला आता आपण ब्रिजवर जाऊ आणि कविताला थोडंसं आपण तिकडे पण काहीतरी हाय वाटतं पाहू शकता किती छान झाड आहे. तुम्हाला पण इतकी छान वाटेल ना गाईज, तुम्हाला इतकी छान वाटेल ना गाईज इथं किती छान वातावरण आहे. आणि या साईडला बघा तो फवारा चालू करून ठेवला आणि खूप लोक आलेले इथं फिरायला. पगारे आला काय काम कर. केसवान आला वो यस मैं खतरों का खिलाड़ी बन गया था. तो मैंने ब्रिज पार केला
लागलं रे किती छान वाटतं. ते परसा दे तर खायचं आपण. हे बघा ताई आली आहे. ताई आम्हाला विसरून म्हणजे ताई चुकून गेली होती. ताई आता शोधली आम्ही ताईला. म्हणजे ताईने आम्हाला शोधलंय. ताईने पोरांना पार्क मध्ये घेऊन गेलेली मुलांना झोप केलेला. ताई बाबा पहिले ताईने ताकद आजमावली आहे. आता गणेश ताकद आजमावतो. अरे वा व्हेरी गुड. गणेशनं तोडलं बघू शकता. गणेशला ताकद आहे. झालं ताईचं काम. माझं बी काम झालं. वाटून एक दिवस बाबा ते वसूल झालं तेच ना आता टाकून जा ना. आणि याच्यामध्ये ना खूप कासव पण आहेत. खूप सारे कासव आहेत. बघ पण एक कासव चालला. अरे तो पण अरे लयच कासव आहे. तो तर किती मोठा आहे दिसतंय का? काहीतरी मोबाईलला निघलं. तिकडे मोठे मोठे आहेत. तिकडे मोठे मोठे पयाचं राहिले पाहिजे. पाहू शकता काही कसं मंदिर आहे खूप छान. आणि इथं लोकांना रील्स पण खूप करताय आणि फोटो पण काढताय. आणि मंदिराचं लोकेशन इतकं छान आहे ना की तुम्ही इकडे आलं ना तुम्हाला एकदम प्रसन्न वातावरण वाटेल आणि खूप छान वाटणार आहे. मग खास तुमच्याचसाठी मी इथं आली आहे की चला बाबा तू गाईजला व्हिडिओ दाखवू. गाईजला दाखवू आपण की आपलं चिरकिडेश्वर मंदिर कुठं आहे भोलेनाथजीचं. आणि खूप छान मंदिर आहे आणि खूप मंदिरं इथं आहे. आणि पाहू शकता तिकडे पण परिसर किती छान आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप छानच आहे. इकडे रील्स बनवायला पण येतात गाई. आणि बघू शकता हा केव्हाचा असा हात करून बसलाय. कबूतर हातावर बसेल म्हणून. पण बिचाराच्या हातावर कबूतर येतच नाही बसायला. केव्हाचा ट्राय करतोय. तर चला आपण बी ट्राय करतो की कबूतर आपल्या हातावर बसतं का. अरे थकून गेलं पोच देऊन जाऊ. आते पर आज नहीं आ रहे. गुस्सा हो गया लगता है. गाईस केव्हाचा वेट करतोय कबूतर नाही येते. तर चला मग आता आपण चाललोय तिकडे. काय बघा कुठे पोहोचून गेले. बापरे बाप. कासव आहे तिकडे कासव. चला बाबू ते साठांना ते साठ
हाय फ्रेंड, पाहू शकता आता आपल्याला रात होणार आहे इथंच. आणि यांचा फोटोशूट बघू शकता तुम्ही कसं चाललाय. हे कुठं पण गेले ना तुम्हाला तर माहितीच आहे, फोटोशूट यांचा चालूच असतो बघा. ताईचा चाललाय नदीमध्ये फोटोशूट आणि यांचा चाललाय डायरेक्ट नावावर उभं राहून फोटोशूट करतायत. पाहू शकता. आणि मंदिरचं बघा इतकं सुंदर आहे ना गाईज. आणि सगळे लोक आहे ना इथं रील्स बनवला येतात आणि खूप छान वातावरण आहे आणि बघू शकता किती मस्त वाटतंय. आणि या मंदिराचं नाव आहे केळेश्वर मंदिर. पाहू शकता. आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. आणि हे कबूतर बघा किती आहे. जिथं बघशाल तिथं तुम्हाला कबूतरच दिसेल. आणि तलाव पण खूप छान आहे. आणि यांचं चाललंय फोटोशूट. आधी हे किती करणारे काहीच कळत नाही. फोटोशूट करतायत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रील्स बनवत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भेटलं भैयूला पाणी. तुला पाणी द्यापेक्षा भैयूला तिथेच पाणी भेटलं बघ. हे बघ घेतलं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बघितलं ना किती छान परिसर आहे असा. आणि खूप मस्त वाटतंय गाईज. आणि आता बघा आम्ही आलो होतो तेव्हा दिवस होता आणि आता आम्ही आलो ना तर सूर्य मावळलाय बघा. आम्ही असंच कुठं पण गेलो ना इतकं टाइम होऊन जातो. कारण की यांचा फोटोशूट खूप चालतं. ताई तेजस कुठे? तेजसला यशला इकडे कर. चला आता आपल्याला घरी जायचं आहे. आता झालंय आपलं 2 रील्स बनवून झाले. मी पण 2 रील्स बनवून घेतले पटापट. तेजसनी पकडलंय माझं व्हिडिओ. तर चला मग आता आपण जातो घरी आणि आपल्या व्हिडिओला आपण एंड करतो. आणि आपला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांनी काळजी घ्या. बाय. आणि पाहू शकता किती छान आहे असं लोकेशन. बघितलं छान आहे ना गाईज. छान वाटतं असं. बघू शकता गाईज या लोकांनी काय करून टाकलंय. पूर्ण रात्र झाली. आम्ही आलो तर तेव्हा कसं होतं. आणि आता पाहू शकता किती रात झाली आहे. आणि पक्ष्यांचा आवाज बघा तुम्ही किती छान येतो. एकदम छान वाटतंय पक्ष्यांचा. चल ताई चल. यांचा शूट करून करूनच एवढा टाइम झालाय. आता काय माहिती अजून ताईचं चालू आहे. बघू शकता रील्स काढणं. ताईचं चालूच आहे अजून रील्स काढणं. याचं चालू आहे फोटोशूट करणं. अरे माझा मोबाईल कोणाकडे. चलो चलो. छान आहे ना दिवसा यात आहे. आता घरी जाताना आपण वडापावची पार्टी करतोय. पाहू शकता आता आपण वडापाव खाणार आहे. नंतर आपण घरी जाणार आहे. गरमागरम वडापाव.